नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, 9000 ऑनलाईन प्रश्नांच्या सिरीज व स्पष्टीकरणामध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही काळ आपली ही 9000 ऑनलाईन प्रश्नांची सिरीज बंद होती, ती आपण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे चालू करत आहोत. मित्रांनो, तुम्हाला या संपूर्ण PDF पाहिजे असेल या 9000 प्रश्नांचे, तुम्ही स्पर्धा मंत्र ॲप डाउनलोड करा. तिथं आपण कालांतराने ही 9000 प्रश्नांची PDF टाकणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला सुरुवात करू. लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या ह्या चॅनलची लिंक शेअर करा. बघा, आजच्या लेक्चरमधील आपला 1226 नंबरचा प्रश्न आहे, कोणती संस्था मुलांच्या कल्याणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? युनिसेफ. बघा, युनिसेफचा फुल फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड असा आहे. मुख्यालय कुठे याचं? न्यूयॉर्कमध्ये. आणि बालकांचं आरोग्य आणि शिक्षणासाठी ही संस्था काम करते. बघा, पुढील प्रश्न आहे, वापरकर्ता युजर आणि संगणक यांच्यातील इंटरफेस म्हणजे दुवा म्हणून कोण काम करतं? तर ऑपरेटिंग सिस्टीम ही काम करते. बघा, विंडोज, अँड्रॉइड आणि लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत ज्याच्याशिवाय संगणक किंवा मोबाईल काम करू शकत नाही. पुढील प्रश्न बघा, मधुमलाई राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर हे तामिळनाडू या राज्यामध्ये. हे राष्ट्रीय उद्यान निलगिरी जिल्ह्यात असून ते प्रामुख्याने हत्ती आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे. बघा, 1229 नंबरचा प्रश्न आहे, माउंट म्हणजे K2 गॉडविन ऑस्टिन म्हणतो आपण, त्याची उंची किती आहे? तर मित्रांनो, 8848 मीटर उंची होती. बघा, हे जगातील जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्व शिखर आहे. आणि माउंट एव्हरेस्टची नवीन उंची किती आहे? 8848.86 मीटर. बघा, 1230 नंबरचा प्रश्न बघा, जागतिक पातळीवर आरोग्याशी संबंधित काम करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर ही जागतिक आरोग्य संघटना आहे, तिला आपण WHO म्हणतो. या संस्थेची स्थापना कधी झाली मित्रांनो? 7 एप्रिल 1948 रोजी झाली. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा या ठिकाणी आहे. बघा, 1231 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या वायूला हसविणारा वायू असे म्हणतात? तर नायट्रस ऑक्साईडला म्हणतात. बघा, हा वायू उंगल्यास हसू अनावर होते. वैद्यकीय क्षेत्रात याचा वापर भूल देण्यासाठी केला जातो. पुढील प्रश्न बघा, भारताची पहिली स्वदेशी अण्वस्त्र सज्ज पाणबुडी कोणती आहे? तर INS अरिहंत ही पाणबुडी आहे. ही भारताने स्वतःच्या तंत्रज्ञानाने विकसित केलेली पहिली स्वदेशी अणुपाणबुडी आहे. पुढील प्रश्न बघा, 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड का घडले? तर मित्रांनो, रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी घडले. ब्रिटिशांच्या अन्यायकारक रौलट कायद्याचा निषेध करण्यासाठी अमृतसर येथे लोक जमा झाले होते, जिथे जनरल डायरने अमानुष गोळीबार केला. बघा, 1234 नंबरचा प्रश्न आहे, बनिहाल पास म्हणजे घाट भारताच्या कोणत्या भागात? तर हा जम्मू आणि काश्मीर या भागात आहे. हा घाट जम्मू आणि श्रीनगर यांना जोडतो. प्रसिद्ध जवाहर बोगदा याच घाटात आहे. बघा, 1235 नंबरचा प्रश्न बघा, अणुऊर्जा विभाग हा विभाग थेट कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतो? तर मित्रांनो, भारताच्या पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली काम करतो. हा विभाग अत्यंत संवेदनशील असल्याने तो थेट पंतप्रधान कार्यालयाचे म्हणजे PMO देखरेखीखाली असतो. 1236 नंबरचा प्रश्न बघा, हिमनदीच्या खनन कार्यामुळे खालीपैकी कोणत्या आकाराची दरी निर्माण होते? तर मित्रांनो, U आकाराची दरी निर्माण होते. बघा, हिमनदीमुळे U आकाराची दरी बनते, तर सामान्य नदीच्या खननामुळे V आकाराची दरी बनते. हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. बघा, वाळवंटी प्रदेशात आढळणारा सीप हा भूप्रकार कशामुळे बनतो? तर मित्रांनो, वाऱ्याच्या वहन आणि संचयन कार्यामुळे बनतो. बघा, सीप हा वाऱ्याच्या दिशेला समांतर तयार होणारा वाळूच्या टेकडीचा एक लांबड प्रकार आहे. बघा, 1238 नंबरचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या वातावरणातील एकूण हवेच्या वस्तुमानापैकी 97% भाग किती उंचीपर्यंत आढळतो? तर 29 किमी उंचीपर्यंत आढळतो. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हवेचे बहुतेक सर्व घटक पृथ्वीच्या भूपृष्ठाजवळ दाबले गेल्यामुळे खालच्या थरात हवेचा दाब जास्त होतो. बघा, पुढील प्रश्न आहे 1239 नंबरचा, हवेच्या दाबाचा प्रवाह नेमका कसा असतो? तर उच्च दाबाच्या क्षेत्राकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे असतो. बघा, हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते, ज्याला आपण वारा म्हणतो. थंड हवा जड उच्च दाब आणि उष्ण हवा हलकी म्हणजे कमी दाब असते.
बघा 1240 नंबरचा प्रश्न आहे. अँटी सायक्लोन म्हणजे त्याला आपण प्रत्यावर्त म्हणतो. मध्ये हवेचा दाब कुठे सर्वात जास्त असतो, तर तो मध्यभागी असतो म्हणजे केंद्रात असतो. बघा प्रत्यवर्तात केंद्रात उच्च दाब असतो आणि हवा केंद्राकडून बाहेरच्या बाजूला गोल फिरत वाहते, यामुळे हवामान स्वच्छ राहते. 1241 नंबरचा प्रश्न बघा. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते, कोणी सुरू केले? भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर जेम्स ऑगस्ट हिके यांनी सुरू केलं. त्यांनी 1780 मध्ये कोलकाता येथून द बेंगाल गॅझेट हे भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले होते. 1242 नंबरचा प्रश्न बघा. नैसर्गिक रबर अधिक मजबूत, कडक आणि लवचिक बनवण्यासाठी त्यात काय मिसळतात? तर मित्रांनो, त्यात सल्फर म्हणजे गंधक मिसळतात. रबर सल्फरसोबत गरम करण्याच्या या प्रक्रियेला व्हल्कनायझेशन म्हणतात. 1243 नंबरचा प्रश्न बघा. प्रसिद्ध संस्कृत नाटक रत्नावलीचे लेखक कोण आहे? तर मित्रांनो, सम्राट हर्षवर्धन हे रत्नावलीचे लेखक आहेत. बघा राजा हर्षवर्धन आणि रत्नावली प्रियदर्शिका आणि नागानंद ही नाटके लिहिलेली आहेत. 1244 नंबरचा प्रश्न बघा. भारतीय विद्यापीठाची स्थापना मुंबई, कोलकाता, मद्रास प्रथम कोणाच्या काळात झाली? तर मित्रांनो, लॉर्ड कॅनिंगच्या काळात झाली. 1857च्या उठावाच्या काळात लॉर्ड कॅनिंग भारताचा गव्हर्नर जनरल होता. त्याच्यात काळात ही पहिली 3 विद्यापीठं स्थापन झाली. 1245 नंबरचा प्रश्न बघा. मध्ययुगीन काळातील सुफी संतांच्या निवासस्थानाला काय म्हटले जाते? तर मित्रांनो, खानकाह असं म्हटलं जायचं. सुफी संत ज्या आश्रमात राहत आणि धार्मिक शिक्षण घेत त्याला खानकाह म्हणतात. बघा, जगातील सर्वाधिक वेलचीचे उत्पादन कोणत्या देशात होते? तर हे ग्वाटेमाला या देशात होते. मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला देश जगात वेलची उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. बघा 1247 नंबरचा प्रश्न बघा. मोईनुल हक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम कुठे? तर पाटणा, बिहार या ठिकाणी आहे. भारतातील नियमितपणे किती वर्षांनी जनगणना केली जाते? तर 10 वर्षानंतर जनगणना केली जाते. बघा, पहिली प्रायोगिक जनगणना 1872 मध्ये झाली. तर 1881 पासून ती दर 10 वर्षांनी नियमितपणे होऊ लागली. बघा 1249 नंबरचा प्रश्न बघा. जागतिक व्यापार संघटनेची म्हणजे WTO ची स्थापना कधी झाली? तर 1 जानेवारी 1995 झाली. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन चे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे. भारतात अधिकृतपणे इंग्रजी शिक्षण पद्धतीची सुरुवात कोणी केली? तर मित्रांनो, लॉर्ड मॅकॉले यांनी केली. 1835च्या मॅकॉलेच्या खलित्यानुसार लॉर्ड विल्यम बेंटिकने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया रचला. 1251 नंबरचा प्रश्न बघा. भारतातील कोणते राज्य नैसर्गिक रबराचे प्रमुख उत्पादन आहे? तर केरळ आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आणि प्रत्येक परीक्षेला हा प्रश्न विचारला जातो. तुमचं जिल्हा न्यायालयाचे शिपाई असो आणि लिपिक असो, मागील शिपायाच्या सुद्धा परीक्षेला हा प्रश्न आलेला होता. भारतातील कोणते राज्य नैसर्गिक रबराचे प्रमुख उत्पादक आहे? तर केरळ आहे. भारताच्या एकूण रबरापैकी 75% जास्त उत्पादन एकट्या केरळ राज्यात होतं. भारतीय तांदूळ संशोधन संस्था NRRI कोठे? तर कटक, ओडिसा येथे. बघा, आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था फिलिपिन्समधील मनिला येथे. लक्षात ठेवायचा, भारतीय तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? संस्था कुठे आहे? कटक, ओडिसा. शेतीमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या पिकाच्या जाती कशाद्वारे विकसित केल्या जातात? तर त्या संकरणाद्वारे विकसित केल्या जातात. 2 वेगवेगळ्या गुणांच्या जाती एकत्र करून जास्त उत्पादन देणारे संकरित बी बियाणे तयार केले जातात. बघा, भारतात मोहरीची सर्वात जास्त उत्पादन घेणारे राज्य कोणते? तर राजस्थान आहे. भारतातील एकूण मोहरी उत्पादनात राजस्थानचा 40% पेक्षा जास्त असून तो देशात प्रथम क्रमांकावर आहे. बघा 1255 नंबरचा प्रश्न आहे. कोणत्या ज्वालामुखीला भूमध्य समुद्राचे द्वीपगृह म्हणतात? तर सिसिलीचे स्ट्रॉम्बोली हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, हा एक जागृत ज्वालामुखी असून यातून सतत निघणाऱ्या तप्त लावारसामुळे समुद्रात रात्री उजेड दिसतो. बघा, भारतातील सर्वात जास्त गहू उत्पादन राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश आहे. सर्वाधिक एकूण उत्पादन उत्तर प्रदेशात होते, मात्र हेक्टरी उत्पादन पंजाब राज्य प्रथम क्रमांकावर आहे.
1257 नंबरचा प्रश्न बघा, कापूस लागवडीसाठी भारतातील सर्वोत्तम प्रदेश खोरे कोणते? तर मित्रांनो, दख्खनचे पठारे, त्याला काळ्या कापासीचे मातीचा प्रदेश असं म्हणतो आपण. कापसासाठी काळी रेगुर्मला सर्वोत्तम असते, जी दख्खनच्या लावा पठारामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात मोठ्या प्रमाणात आढळते. सिंधू गंगा खोऱ्यात गाळाची जमीन असते, जी गव्हासाठी उत्तम आहे. बघा 1258 नंबरचा प्रश्न बघा, भारतातील कोणत्या राज्याला राईस बाउल ऑफ इंडिया म्हणजे तांदळाचे कोटर म्हणतात? तर मित्रांनो, आंध्र प्रदेश या राज्याला म्हणतात. बघा, कृष्णा गोदावरी नद्यांच्या सुपीक खोऱ्यामुळे आंध्र प्रदेशला हा बहुमान मिळाला आहे. तामिळनाडूमध्ये तंजावरला दक्षिण भारताचे तांदळाचे कोठार म्हणतात, हे लक्षात ठेवा. 1259 नंबरचा प्रश्न बघा, जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे बेट कोणते? तर हे ग्रीनलँड बेट आहे. हे जगातील सर्वात मोठे बेट असून यावर डेन्मार्क देशाचे राजकीय नियंत्रण आहे. बघा, जगात 1260 नंबरचा प्रश्न आहे आणि आजच्या लेक्चरमधील हा शेवटचा प्रश्न आहे. बघा, जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट कोणतं आहे? तर मित्रांनो, सहारा वाळवंट आहे. बघा, सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट असून ते आफ्रिकेत आहे. आणि कोरड्या क्षेत्राचा विचार केला तर अंटार्क्टिका हे सर्वात मोठे शीत वाळवंट आहे. बघा मित्रांनो, आजच्या ह्या लेक्चरमधले प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा. एखादा प्रश्न जर चुकीचा वाचला गेला असेल तर तुम्ही ते कमेंट करून टाका, त्याचं योग्य उत्तर काय आहे. बघा, गणितासाठी आमचे गणित मंच हे चॅनल जॉईन करा आणि दररोज टेस्ट सोडवा. वेबसाईटला गणित मंच वेबसाईटला बी सोडवू शकता. आणि तुम्हाला जर आमची गुलाल टेस्ट सिरीज जर घ्यायची असेल तर मित्रांनो बघा, 365 दिवस आणि 365 टेस्ट असणार आहेत. त्यामध्ये मराठी, सामान्य, गणित व बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यघटना, अर्थशास्त्र आणि इंग्रजी चालू घडामोडी या सर्व विषयाचा समावेश आहे. एकूण 365 टेस्ट आहे आणि प्रत्येक टेस्ट ही 30 मार्काची आणि स्पष्टीकरणासहित दिलेली आहे. आपण तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन असं नाव टाकायचं आहे तुम्हाला, स्पर्धा मंत्र, आणि ते ॲप डाउनलोड करायचं आहे. तिथं तुम्हाला ह्या लेक्चरची PDF, महिन्याचे चालू घडामोडीचे प्रश्न, अशा सगळ्या काही गोष्टी मिळून जातील. तर मित्रांनो, धन्यवाद. आजचे लेक्चर कसे वाटले मला कमेंट करून कळवा.